हे बघा, आजच्या दिवसात जर बघायला आलं तर माझा काल म्हणजे आजचा दिवस बऱ्यापैकी हेक्टिक होता. बाळासाहेबांची तब्येत जरा बिघडली म्हणून मला काल नांदेडवरनं मुंबईला जायला लागलं. तर हैदराबादनी फ्लाईटवरनं मुंबईला गेलो, परत फ्लाईटने हैदराबादला आलो. हैदराबादवरनं पहिले हातगावची सभा, मग भोकरमध्ये 2 सभा झाल्या, मग लोहा कांधारमध्ये 1 सभा झाली आणि शेवटची सभा ही लातूर सिटीमध्ये विनोदभाऊ खटके यांच्यासाठी झाली. आणि ही सीट जी शेवटची सभा आहे तिथल्या शेवटच्या दोन्ही सीट लोहा कांधार आणि लातूर सिटी ह्या दोन्ही शॉर सीट्स आहेत. आणि इकडे यंत्रणा आपण बघितली असेल तर यंत्रणा दोन पद्धतीची लावली. एक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीची बूथपर्यंत जी बांधणी झाली होती ती अख्खी यंत्रणा विनोद भाऊंच्या मागे ठामपणे. दुसऱ्या बाजूला विनोद भाऊंची स्वतःची संघटना आहे VS पॅन्थर ग्रुप, त्याची लोक ताकदीने उतरलेली आहेत विनोद भाऊंना जिंकवायला. आणि त्याच्याहून महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे, जे आज लातूरमध्ये कळलं की इकडचे पारंपरिक घराणेशाही चालते. त्याच घरातनं खासदार, त्यांचीच 2 मुलं, 2 वेगळ्या ग्रामीणचे आणि शहराचे आमदार. आणि ह्या घराणेशाहीला आणि या एका कुटुंबीय सत्तेला इकडची जनता थकलेली आहे. आणि आपल्याला दिसेल की विनोद भाऊंच्याच मागे अख्खी जनता त्यांची यंत्रणा बनवून काम करताना दिसते. म्हणजे जर तुम्ही विरोधकांची रॅली बघितल्या तर तिकडे विनोद भाऊंनी उपस्थित केलेले प्रश्न हे तुम्हाला बॅनरच्या स्वरूपातनं किंवा नाऱ्यांच्या स्वरूपातनं दिसेल. आणि मला असं म्हणायचं की खास यंत्रणा इकडे लावायची गरज नाही, कारण जनताच आमची यंत्रणा झालेली आहे. मी आपल्या मार्फत मतदारांसाठी एवढंच संदेश देईन की ही निवडणूक जसं तुम्ही म्हटलं तसं आरक्षणासाठी महत्त्वाची आहे, पण इकडे अजून प्रलंबित काय गोष्टी आहे ज्याच्यावरती फक्त वंचित बहुजन आघाडी भाष्य करते. शेतकऱ्यांची हाल आपण बघतोय आणि आज वंचित बहुजन आघाडी एकच पक्ष आहे जो MSP शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव ही भूमिका घेऊन उतरले. KG to PG शिक्षण, इकडे सरकारी नोकऱ्या ज्या पदं आहेत ज्याची 200 पदं ही OBCसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत. आपण समाज कल्याण खातं बघितलं तर 1 लाखपेक्षा जागा ह्या रिक्त आहेत. त्या भरून इकडच्या वंचित तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर जोशाबा समानपत्र जो आमचा जाहीरनामा आहे, ज्योती शाहू बाबासाहेब या नावाने आमचं समानपत्र काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घटकाला कशी मदत करू हे आम्ही ठीकपणे मांडलं. तर शेतकरी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल,